myself Prajakta from Shubham Computers. मी मास्टर्स डिप्लोमाला आहे आणि स्पिरिच्युअलिटी बद्दल मी बोलणार की इट मीन्स अध्यात्म, जे की काही लोक रिलिजियस मधून हे करतात आणि नेक्स्ट मग सायन्समध्ये येतं मेडिटेशन थ्रू. ते दोन्ही पण एकमेकांना कोरिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल एक टीचरसाठी त्याच्या स्टुडंट्सला घडवणं व त्यांना हे राईट डायरेक्शन देणं मीन्स त्यांचं स्टुडंट त्यांच्यापेक्षा असं काहीतरी शिकलं पाहिजे हे त्यांना आपण बोलू शकतो की दॅट टीचर इज स्पिरिच्युअल. आणि सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये मला एक एक्झाम्पल भेटतं अब्दुल कलामचा. त्यांनी एक कोट म्हणला होता की तुम्ही फ्युचर चेंज नाही करू शकत बट हॅबिट्स नक्की करू शकता आणि ते हॅबिट्सनी तुमचा फ्युचर 100% हे होणार आहे चेंज. सो मी ते घेतलं त्यांच्याकडून. आणि अजून एक एक्झाम्पल त्याच थ्रू आपला मिशन इस्रो मीन्स तो सगळ्या सायन्सेस बेस्ड होता बट त्याच्यासाठी पण आपल्याला अध्यात्माची गरज घेतली पडली. पूजा चालू होते तेव्हा ते वर गेलं. आणि शुभम कॉम्प्युटर्स फक्त ॲज अ कोर्स म्हणून नाही बट स्टुडंट्सला घडवण्याचा हे करतो निश्चय. आमचे सर वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल मी आतापर्यंत जे लाईफमध्ये बघितलं. सो आय एम थँकफुल. आता मी भगवद्गीताकडे जाणार. त्यांना भगवद्गीतामध्ये असं लिहिलं आहे की पीस हे सगळं आहे मीन्स फायटिंग हेच प्रत्येकाचं सोल्युशन नाही आहे किंवा कॉम्पिटिशन. जो शांत बसून पण हे करू शकतो दॅट पर्सन इज ग्रेट. आणि भगवद्गीता म्हणजे आपल्या कर्मानुसार किंवा वागण्यामधून आपण एक प्रकारचं सीड लावतो आणि त्याचं फळ आपल्याला भेटणारच एक दिवस. म्हणून विचार करून हे करावं, इनपुट्स त्यात द्यावे, मग आउटपुट देवावर सोडावं म्हणजे अध्यात्म. तर मला असं बोलायचं आहे की भावांविरुद्ध आहे ना त्यांना असं फाईट करायची होती. सो त्यांनी श्रीकृष्णाला विचारलं होतं. श्रीकृष्णाने एक स्टेटमेंट दिला होता की पुढं किती का लोक असू दे जीत तुम्हारी होगी सब हारेंगे भारत म्हणून. त्यावरून मी मोटिवेशन घेते की स्वतःमध्ये तेवढं हे असलं ना पोटेन्शियल व कॉन्फिडन्स पुढं कोण का असो सब हारेंगे. नेक्स्ट स्टेटमेंट अगर तू सही है. हाँ आपल्याला ते पोटेन्शियल क्रिएट करायला लागेल. तू सही है तो डरो मत. हाँ मैं हूँ ना असं म्हणणार आहे ना, असे म्हणणारे तेच आहेत. बरोबर आहे ना. येस. अजून 1 मिनिट बाकी तुला. अजून 1 मिनिट. सत्य बंद करा ना. स्पिरिच्युअल आणि सायन्स हे एकच म्हणजे त्यांच्या लेवलला ते दोन्ही पण इक्वल आहे. मीन्स सायन्स अपग्रेड करतो हे विश्व जे चालू आहे. स्पिरिच्युअलिटी हे क्रिएशनपासून आत्तापर्यंत मीन्स राहणारच आहे. सायन्सचं फक्त प्रत्येक युगांनी अपग्रेडेशन चालू आहे. आणि